नागपुर के हुड़केश्वर इलाके में एक बियर बार में मामूली बात पर बड़ा बवाल हो गया। उल्टी साफ करने को लेकर शुरू हुआ विवाद देखते ही देखते मारपीट और तोड़फोड़ में बदल गया। इस घटना में कई लोग घायल हुए हैं। नागपुर के हुड़केश्वर स्थित एक बियर बार में बीती रात उस समय अफरा तफरी मच गई जब एक ग्राहक ने नशे की हालत में बार के अंदर उल्टी कर दी। इसके बाद स्टाफ ने सफाई को लेकर सवाल उठाया, जिस पर ग्राहक ने पैसे देने की बात कही, लेकिन इसी मुद्दे पर दोनों पक्षों के बीच कहासुनी शुरू हो गई। देखते ही देखते वह विवाद हिंसक झड़प में बदल गया। गुस्साए लोगों ने बार में तोड़फोड़ की और एक दूसरे पर हमला कर दिया। इस झड़प में कई लोग घायल हुए हैं। घटना के बाद बार प्रबंधन ने पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके आधार पर पुलिस ने दंगा और मारपीट का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। दिनांक 16/4/2026 रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यानची घटना आहे। मानेवाडा चौकामध्ये एक SK बार म्हणून आहे। तिथे बार 12 वाजताच्या दरम्यान बंद, मतलब समोरचं गेट बंद केलेलं होतं आणि जे आरोपी आहेत, आरोपी ऋषभ शेषराव सोनवणे वय 23 वर्ष, न्यू नेहरू नगर, यश दिगेश्वर दहीकर नरसाळा आणि सुमित राजेश वाघमारे नेहरू नगर आणि त्यांच्यासोबत आणखी मुले। या लोकांनी पहिल्यांदा तिथे जाऊन ऋषभ सोनवणे आणि यश दहीकर, सुमित वाघमारे हे बारमध्ये जाऊन दारू मागत होते। तर बार मालकाने त्यांना विरोध केला आणि त्यांना आतमध्ये बसूनच दारू प्यायचं होतं असं त्यांचं तक्रार आहे। तक्रारदारांनी तक्रार दिली की हे जे तिन्ही लोक आहे आम्हाला आतमध्येच दारू प्यायची आहे असं म्हणून वादविवाद घालत होते। आणि त्याच्यानंतर त्या वादविवादातनं जेव्हा बार मालकाने त्याला विरोध केला तर त्यावरून या तिन्ही लोकांनी फिर्यादीस म्हणजे तो जो जखमी आहे तुषार दिलीप वानखेडे वय 38 वर्ष, राहणार राधानंद नगर, बेसारोड हुडकेश्वर याला हातबुक्कीने मारहाण केलेली होती आणि तिथल्याच बारमधलं दारूच्या बॉटल वगैरे फोडलेल्या होत्या आणि त्यांचं नुकसान केलेलं होतं। अशा तक्रारीवरनं आपण गुन्हा नोंद केलेला आहे। सध्या तपास चालू आहे। त्यांनी दारू पिऊन उलटी केली ते स्वच्छ करण्यासाठी पण मग बार मालकांनी त्यांना म्हटलं असता पुन्हा त्याच्यावरून वाद त्यांचा चिघळला आणि या सगळ्या गोष्टींमधून हा विवाद झालेला आहे। आरोपी अटकेत आहे का? नाही, आरोपीला आपण तपासात घेत आहोत। अजून तपास चालू आहे, ते पण क्रॉस गुन्हा दाखल होणार आहे। फिलहाल पुलिस पूरे मामले की जांच में जुटी है और CCTV फुटेज के आधार पर आरोपियों की पहचान की जा रही है। सवाल यह है कि आखिर छोटी सी बात पर इस तरह का बवाल कब थमेगा। नागपुर से